नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाज या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की आज शुक्रवार 3 तारीख 5 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघूया सातारा, मुंबई, जालना, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हैदराबाद, रामगुंडम, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला 5च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच बारामती, इंदापूर, महाड, लोणावळा, पुणे, खेड, दौंड, अलिबाग, मुरुड, जंजिरा, बार्शी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, नाशिक, बोईसर, वापी, दापोली, तसंच रत्नागिरी, सातारा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच सातारा, नीरा, बारामती, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, बार्शी, तसंच बीड, अहिल्यानगर, पिठाण, अकोले, तसंच गोटी, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच जळगाव, श्रीरामपूर, साकारी या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच बुलढाणा, मलकापूर, तसंच लोणार, नांदेड, बीड, लातूर, बिदर, कलबुर्गी, विजयपूर, रायचूर, बालकोट, कर्नूर, बल्लारी, सिरसी, पणजी, हुबल्ली, बेलगाव, दावणगेरे, धर्मवरम, तसंच भद्रावती, श्रीराम, मदनपल्ली, हासन, मंगळुरू, बेंगळुरू, मसूरू, कर्नूल, तसंच मलपुरम या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच मित्रांनो, हुबल्ली या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच पणजी, सावंतवाडी या भागामध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच मिरज, ईश्वरपूर, तसंच या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच चिपळूण, पठाण, कोल्हापूर, निपाणी, तसंच बेलगाव, सावंतवाडी, पणजी या भागामध्ये पण आपल्याला 5च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच बिदर, लातूर, कलबुर्गी, नलदुर्ग, तांडूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच चंद्रपूर, जालना, वाशिम, मनमाड, बुलढाणा, अकोला, हिंगोली या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच पुसद, अरणी, यवतमाळ, अमरावती, अकोला या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच चाळीसगाव या भागात आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच मालेगाव, धुळे या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच नाशिक या भागामध्ये बघितलं की घोटी, अकोला, श्रीरामपूर, मुरबाड, तसंच जुन्नर, मुंबई, अहिल्यानगर, तसंच अलिबाग, लोणावळा, खेडा, तर पुणे, दौंड, मुरुड, महाड, नीरा, बारामती या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच चिपळूण, तसंच रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज येत आहे. तसंच जत, निपाणी, कलवली, गोकाक, बेलगाव, सौदाती या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद.